मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत आहेत. परंतु नांदेडमध्ये अनेक महिलांच्या बँक खात्यात विविध अडचणीमुळे या योजनेचे पैसे जमा झाल्या नसल्यामुळे ऐन रक्षाबंधना दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींनी बँकेत गर्दी केली. त्यामुळे बँकेत महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा पाहायला मिळते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील पोस्टाचे बँक खाते दिले होते. मात्र अनेक महिलांचे बँक खाते बंद पडलेले आहेत, तर अनेकांनी KYC केले नसल्यामुळे त्यांना अद्याप योजनेचे पैसे मिळाले नाहीत. तर काही महिलांनी जोड बँकेचे खाते नंबर दिल्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी KYC करण्यासाठी, नवीन बँक खाते उघडण्यासाठी, पैसे जमा झालेत की नाही हे चेक करण्यासाठी, बँक खात्याला आधार अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबर यांनी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. मागच्या 3-4 दिवसापासून जे आहेत ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत आहेत. परंतु काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. अनेक महिलांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक महिलांचे KYC झाले नाहीत, आधार लिंक नाहीत, अनेकांचे अंगठे येत नसल्यामुळे महिलांनाही पैसे उचलता येत नाही. अशा अनेक समस्या ज्या आहेत ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत आहेत. आणि आज रक्षाबंधन आहे तरीसुद्धा महिलांची नांदेडच्या पोस्ट प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिलांची लांबच लांब रांग लागलेली आहे. माझ्यासोबत इथे काही महिला सुद्धा आहेत. काय काकू, काय अडचण येत आहे तुम्हाला? माझा का ते पोस्ट बंद आहे ना, आमचं खातं बंद आहे. खातं बंद आहे, अंगठा दिला, पैसे जमा झालेत. पैसे जमा झालेत का? हो. आता काय प्रॉब्लेम आहे उचलायला? हे आणलंय ना, मी दाखवायला आणा म्हणजे ना आणले. काय तुम्हाला काय अडचण येत आहे? अकाउंट बंद पडाय म्हणाले, पैसे उचलत आहे ना तर पैसे भेटणार, उचलायचं नाहीत पैसे. अकाउंट बंद पडाय म्हणाले. इथं जाऊन दुरुस्त करा म्हणजे. किती वाजल्यापासून आहात इथं 12 पासून. काय तुम्हाला काय अडचण आहे? सर माझी KYC करायची, अकाउंट बंद आहे. तुम्हाला काय अडचण आहे? माझी KYC करायची. पैसे पडलेत का कोणाच्या खात्यामध्ये? नाही सर, KYC नाही झाली त्यामुळे बंद आहे ना अकाउंट, त्यामुळे पैसे नाही. मुख्यमंत्री योजनेचे पैसे जमा झालेत का? पडले समजत नाहीत की आता इथं बंद. पडले? हो. किती रुपये पडले? 3,000 रुपये पडले. काय सांगाल काकू, काय अडचण आली, कशासाठी आले तुम्ही? ह्याच्यासाठी आलो की बाबा आमची KYC झाली नाही, आमच्या खात्यात पैसे आले नाही आहेत आणि पुन्हा परत आमचं जाऊन आम्ही बँकला आलो तरी आमचं ते KYC झाल्याशिवाय पैसे नाही भेटत. मला जोड अकाउंटमध्ये नाही, एकटीचं असेल तर भेटतात मला. एकंदरीत तुम्ही पाहू शकता अनेक महिलांनी जे आहे ते आपले जोड अकाउंट सुद्धा त्या योजनेला दिलेले आहेत. त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक महिलांचे KYC झालेले नाहीत, अनेकांचे खाते बंद पडलेले आहेत आणि अनेक महिलांचे जे आहेत ते अंगठे येत नसल्यामुळे त्यांना जे आहे ते त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत. काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, परंतु ते उचलण्यासाठी या महिलांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आज जे आहे नांदेडच्या पोस्ट कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन शुभम सोबत मी पवन जगदंबर, देशोन्नती, नांदेड. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.